नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा व्हिडिओ डेली व्लॉग्सपेक्षा थोडासा वेगळा आहे. म्हणजे मी आज मेशोवरून खूप सारे किचनसाठी लागणारे जे प्रोडक्ट्स असतात ते मागवलेत. तर त्या सगळ्याचा जेन्युइन रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यासोबतच आता गौरी गणपती येत आहेत, त्याच्यासाठी पण मी छान असे बॅकड्रॉप आणि अजून एक दोन वस्तू मागवलेत. आणि कमी प्राईजमध्ये, अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये मी सगळ्या गोष्टी मागवलेत. तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी पण असा व्हिडिओ ना म्हणजे हॉलचा वगैरे व्हिडिओ पहिल्यांदाच बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता पहिल्यांदा ना म्हणजे मी हे प्रोडक्ट सगळे ओपन करून पाहिलेत, कारण आता आपण आजकाल बघतो की स्कॅम वगैरे कसं होतात. म्हणजे चेक करून घेतलं की बरोबर तर प्रोडक्ट आलेत ना. आता मी तुमच्यासोबत शेअर करते. वन बाय वन आपण सगळे असे प्रोडक्ट बघूया. तर पहिल्यांदा आता मी आपण साखर, चहा किंवा मीठ वगैरे ठेवण्यासाठी जे कंटेनर असतात ते मी मागवलं होतं. ते सॉल्ट ठेवण्यासाठीचा डब्बा खूप छान. आणि हे स्टील मेटल बॉडीमध्ये कंटेनर आहे. याच्या आतमध्ये तो खूप छान क्वालिटी आहे. आणि याचं ना मटेरियल हे वरचं आहे ते लाकडाचं आहे. जवळपास 1 किलोला थोडंसं कमी असं साखर म्हणा, मीठ वगैरे याच्यात बसेल. तर क्वालिटी तर खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि दिसायला पण खूप सुंदर असं हे दिसते. आपल्या किचनचं एकदम लुकच चेंज करून जाते. 900 ml प्रोडक्ट याच्यामध्ये बसते. साखर, चहा पत्ती, असं मीठ वगैरे त्याच्यावर लिहिलं त्या पद्धतीने आपण भरू शकतो. आणि खराब वगैरे तर काय होणार नाही. हे लाकडाचं आहे. याला फक्त थोडंसं पाणी वगैरे लागलं तर खराब होऊ शकतं, पण तेवढी आपण काळजी घ्यावी लागते. आणि प्रत्येक भरणीसोबत ना असं छान चमचे पण आले. क्वालिटी तर कंटेनरची खूप छान आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करा आणि मी त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर कर. तर त्यानंतर आहे हे स्टेनलेस स्टीलचं पनीर मेकर. हे पण खूप छान आहे. असं कापडात वगैरे पनीर बांधून ठेवण्यापेक्षा ना याच्यामध्ये आपण छानपैकी बनवू शकतो. खूप दिवस झालं मी हे ऑर्डर करून, पण मी यूज काय केलं नव्हतं याचा. आता बघूया. खूप छान, क्वालिटी पण छान आहे. आणि याची प्राईस आहे 202 रुपये. कमी जास्त होऊ शकते. याच्या आतमध्ये आपण ठेवू शकतो पनीर. इथून पनीर वगैरे टाकायचं. हे झाकण वरून असं लावू शकतो आणि याच्यावर आपण जड असं वस्तू काहीतरी ठेवू शकतो. तर आवडलं तर कमेंट करा. मी नक्की तुमच्यासोबत याची लिंक शेअर करेन. त्यानंतर हे क्यूट असं मी चहाचा मग किंवा कप म्हणा हा मागवला होता. खूप छान क्वालिटी आहे याची पण. पाहू शकता, खूप सुंदर. आणि आपल्या किचनला पण एस्थेटिक लुक देतं. आणि चहा वगैरे पिताना पण खूप छान वाटतं बघा. आणि याच्यात छोटे छोटे डॉट आहेत. याची प्राईस आहे 170 रुपये, 170. तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा. या सगळ्याच्या लिंक तुम्हाला भेटतील. आणि सिरेमिकमध्ये आहे. जास्त काही हेवी नाही आहे, त्याच्यामुळे आपण यूज करू शकतो डेलीला किंवा कधीतरी आपल्याला असं नाही का पाहिजे असेल तर छान आहे. थोडीशी प्राईस ना मला याची जास्त वाटली. म्हणजे 100 किंवा 150च्या आसपास असायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. डिझाईन वगैरे आहे त्याच्यामुळे छान वाटतंय. त्यानंतर मी मागवले होते ह्या किचन स्टोरेज कंटेनर. या भरण्या खूप छान क्वालिटी याची पण. 8 भरण्या आलेल्या आहेत आणि ट्रान्सपरंट अशा. आणि मटेरियल पण याचं चांगलं आहे, प्लास्टिक आहे पण खूप जाड असं क्वालिटी याची, पाहू शकता. आणि याच्यासोबत हे झाकण. एक साईडनं अशी छान अशी डिझाईन आहे. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला समजतं की प्रोडक्ट आपलं म्हणजे डाळ म्हणा किंवा तांदूळ वगैरे आपण जे काय ठेवणार आहे ते किती राहिले किंवा काय असं. क्वालिटी तर छान आहे. या भरण्या मी 8 मागवल्या होत्या. 609 रुपयाला या 8 भरण्या मागवल्या होत्या. आणि सगळ्यांचीच क्वालिटी खूप चांगली आहे. आणि या भरण्यांना ना अशी लॉक सिस्टीम आहे, त्यामुळे भरणी सांडली पडली वगैरे तर काही सांडायचं विषय येत नाही. 609 रुपयाला 8 भरण्या म्हणजे परवडेबल आहे. त्यामुळे घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला हवं असेल तर नक्की कमेंट करा. मी तुमच्यासोबत या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक शेअर करणार आहे. आणि सगळ्याची क्वालिटी तर मला खूप आवडली आहे, त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण नाही का शेअर करावं. त्यानंतर मी मागवलं होतं हे स्टँड म्हणा किंवा रॅक, भरण्या वगैरे ठेवण्यासाठी. असं छान वाटते, क्वालिटी पण चांगली आहे. हे थोडंसं मला वाटते डॅमेज आहे का काय माहीत नाही, पण ठीक आहे, छान आहे. तर याची प्राईस आहे 414, 414 रुपयाला हे मला भेटले मेशोवरून. त्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे गौरी गणपतीचं डेकोरेशन. आणि याची तयारी तर आपण 1-2 महिने आधीपासूनच सुरू करतो. त्याच्यामुळे ना मी पण तुमच्यासोबत आता एक खूप छान प्रोडक्ट शेअर करणार आहे. गणपतीच नाही, आता श्रावण चालू झाला म्हणजे आता आपले सण, दिवाळी म्हणा, दसरा, सगळेच सण चालूच होतात. आणि त्याच्यासाठी ना हे प्रोडक्ट खरंच खूप चांगलं आहे. आपल्याला घाई गडबडीमध्ये कधी कधी रांगोळी काढायला वगैरे जमत नाही, तर त्याच्यासाठी तर हे खूप छान प्रोडक्ट आहे.
रांगोळीचे पॅच मागवले 221 रुपयाला 8. हे रांगोळीचे 8 पॅच मागवलेत मी. फक्त ठेवलं की काम झालं. रांगोळी पुसायचं टेन्शन नाही किंवा काढायचं टेन्शन नाही. आणि नंतर दुसऱ्या सणासुदीला पण आपण हे वापरू शकतो. 221 रुपयाला हे 8 पॅच मी मागवलेत. याच्यामध्ये पण खूप छान डिझाईन आहेत बाकीच्या पण. रिअल रांगोळी आहे याच्यावरती. आणि हे पण मी मेशोवरूनच मागवले. तुम्हाला आवडलं असेल ना तर तुम्ही कमेंट करा, मी तुमच्यासोबत लिंक शेअर करते. खरं सांगायचं तर आता हे प्रोडक्ट मी जे दाखवणार आहे ना त्याची क्वालिटी मला खरंच ही एक्सपेक्टेड नव्हती की एवढी चांगली क्वालिटी येईल म्हणून. आता गौरी गणपती जवळ येतात, ज्यांच्या घरी गौरी असतात किंवा गणपती असतात, त्यानंतर आता लक्ष्मीपूजन असतं दिवाळीमधलं, त्याच्यासाठी ना हे प्रोडक्ट खूप छान आहे. आणि खरंच तुम्ही घ्यावं अशी माझी इच्छा आहे. एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढी चांगली क्वालिटी खरंच भेटणार नाही. आणि मेशोवरून मला तर हे एक्सपेक्टेडच नव्हतं, कारण आपण बघतो की मेशोवर नाही का लो क्वालिटीचे वगैरे असे प्रोडक्ट म्हणा किंवा बाकीच्या वस्तू कधी कधी येतात. पण हे आजचे दाखवलेले सगळेच प्रोडक्ट खरंच खूप छान क्वालिटीचे आहेत, म्हणूनच मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. आणि हे दाखवणार आहे ना ते प्रोडक्ट पण खूप छान आहे. 3D प्रिंटिंग आहे याच्यावर. आणि कापड पण खरंच चांगलं आहे. आपल्याला जवळपास 5-6 वर्ष पुढचे काय बघायला नको. आता मेन मुद्दा, याची प्राईस किती आहे? तर याची प्राईस तर किती असू शकते? खूपच कमी, 257 रुपये याची प्राईस आहे. आणि मी हे एलिफंटचं मागवलं. याच्यामध्ये ना गाईचं पण आहे किंवा फक्त पानांचं फुलांचं खूप छान छान असे याच्यामध्ये पण व्हरायटी आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, मी या सगळ्याची लिंक तुमच्यासोबत शेअर करते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे आत्ताच ऑर्डर करून ठेवा, कारण गौरी गणपती जसं जसं जवळ येईल तसं तसं हे आउट ऑफ स्टॉक होऊन जातं. त्याच्यामुळे आत्ताच हे ऑर्डर करून ठेवा. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. डेली व्लॉग्सपेक्षा आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे मला माहिती आहे. आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन हा व्हिडिओ मी बनवला आहे. आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओमधील कोणताही प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल किंवा त्याची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. तर चला भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.